कांद्याचे बी टाकण्यापूर्वी आपण जर झेलोरा हे बियाला चोळून घेतले तर उगवण चांगली होते आणि मुळाची कूच पण होत नाही. तर मित्रांनो, या पावसाच्या वातावरणामुळे जमीन ओली असल्यामुळे जमिनीमध्ये बुरशी तयार होते आणि मूळकूज आपल्याला होताना दिसून येते. मित्रांनो, झेलोरा हे बियाच्या आत जाऊन बुरशीजन्य रोगावरती नियंत्रण मिळवते व रोगाचा प्रसार पण थांबवते. बियाच्या बाहेर एक संरक्षण थर तयार करते व रोप हे जोमदार वाढण्यास मदत पण करते. मित्रांनो, रोप पडणे असेल, बियांची कूज असेल, मूळकूज असेल आणि खोडकूज यावरती प्रभावीपणे नियंत्रण देण्याचे काम करते. हे बियाची उगवण चांगली ठेवते व एकसारखी उगवण होते आणि जलद होते. सुरुवातीच्या काळामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, मुळे मजबूत तयार होतात व रोप हिरवेगार आणि जोमदार वाढते. निरोगी रोपामुळे पुढील काळामध्ये उत्पादन पण वाढते व याचा वापर हा आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून हे बियाला पूर्णपणे चोळून घ्यायचे आहे. व मित्रांनो, याचे प्रमाण हे आपल्याला 1 किलो बियाण्यासाठी आपल्याला 3 ml याचा वापर करायचा आहे. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.